हा एक अत्यंत महत्त्वाचा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला हा जो सामना आहे रोहित पाटील विरुद्ध हा रोहित पाटील हे शरद पवार गटाचे आहेत आणि संजय काका पाटील हे अजित पवार गटाचे आहेत. यापूर्वी ते भाजपचे होते, पण आता लढाईसाठी ते परत अजित पवार गटामध्ये आलेले आणि रोहित पाटील हे आपल्या वडिलांचे एक वारसा म्हणून शरद पवार गटातर्फे यांना आर आर पाटलाचे पुत्र म्हणून तिकीट दिलेलं आहे. आता येथे अनेक मुद्दे आहेत या मतदारसंघामध्ये आणि हे रोहित पाटील हे नवीन निवडून येतात की काय हा एक प्रश्न आहे. तसेच संजय काका पाटील यांच्या हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे. यामध्ये द्राक्ष निर्यात केंद्र आणि पॅक हाऊस नाही आहे या मतदारसंघामध्ये तासगावमध्ये. तसेच शासनाने द्राक्षातील रासायनिक अंश रेशेडू व माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा या भागामध्ये सुरू केलेलं नाही आणि वैशिष्ट्य म्हणजे जगभर प्रसिद्ध असलेली तासगावचे द्राक्षे या भागातून निर्यात होत असतात या मतदारसंघातून. हा एक भाग झाला या मतदारसंघातील. त्यानंतर दुसरी गोष्ट, मतदारसंघात अलकोड आणि मणेराजुरी येथे MIDC कागदोपत्री मंजुरी मिळाली आहे. पण ही मणेराजुरीला आणि अलकोडला जी कागदोपत्री मंजुरी मिळाली MIDCला, परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत केलेली नाही आहे आणि त्या संदर्भामध्ये हे सर्व सरकार त्यांचं जरी असलं तरी एकाही सरकारने मागच्या 5 वर्षाच्या काळात 2 सरकार अडीच वर्षाचे या दोन्ही अडीच वर्षाच्या सरकारने कोणी याची अंमलबजावणी केलेली नाही आणि अंमलबजावणी करण्यासाठी लागणारा जो निधी होता तो निधी ह्या दोन्ही सरकारने दिलेला नाही. दोन्ही सरकार म्हणजे 2.5 वर्षाचं उद्धव सरकार आणि अडीच वर्षाचं शिंदे सरकार. तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, ह्या दोन्ही सरकारने अलकोड आणि मणेराजुरी येथील MIDCला मंजुरी न दिल्यामुळे किंवा निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे येथील रोजगाराचा प्रश्न मोठा बिकट आहे आणि तो अधिक वाढलेला आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, शासनाचा जो मेंढी फार्म प्रकल्प आहे रांजणी कवठे महांकाळ तालुक्यामध्ये रांजणीला तो आहे. परंतु त्यासाठी देखील ह्या अडीच वर्षाच्या सरकारने अडीच वर्षाचं जे सरकार झालं या दोन्ही सरकारने या मेंढी प्रकल्पासाठी निधी दिलेला नाही. हा एक भाग त्यामध्ये. आता या तासगाव मतदारसंघामध्ये एक प्रक्रिया उद्योग महत्त्वाचे होते आणि त्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. कारण प्रक्रिया जे उद्योग करणारे उद्योग जे होते किंवा कारखाने हे बंद आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट येते, द्राक्ष, भाजीपाला, डाळिंब, ऊस ही नगदी पिकं येथे असली तरी या पिकाच्या माध्यमातून एक प्रक्रिया कारखाने महत्त्वाचे होते, इथं प्रक्रिया उद्योग महत्त्वाचे होते. तर तेही एक या मतदारसंघामध्ये फार कमी प्रमाणामध्ये त्यांना निधी नाही. कारण द्राक्षापासून एक बेदाणे बनवतात, डाळिंबापासून परत बनवतात, ऊसापासून साखर बनवतात, गूळ बनवतात. असे एकंदरीत जे आहेत त्या हे कारखाने किंवा प्रक्रिया उद्योग केंद्र हे बंद असल्यामुळे येथे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. आम्हालाच निवडून द्या, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचं सर्व काही करू, असा एक प्रकार आहे. आता लोकसभेच्या दृष्टिकोनातून मध्यंतरी बघितलं तरी तर शरद पवार गट असो, अजित पवार गट असो, शिवसेना असो, काँग्रेस असो व भाजप असो, यांचा न उमेदवार येथे अपक्ष उमेदवार या मतदारसंघात निवडून आलेले आहेत खासदारकीला. तर या तासगाव, कवठे महांकाळ, सांगली जिल्हा या मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. आणि येथे दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे जे 2 दिग्गज निवडणुकीमध्ये आहेत यांची प्रतिष्ठा आहे पणाला आहे. एक म्हणजे हे माजी उपमुख्यमंत्री आर पाटील आणि त्यांच्या ज्या मिसेस होत्या सुमनताई पाटील, त्यांचे पुत्र रोहित पाटील हे यांचं भवितव्य या निवडणुकीमध्ये ठरवणार आहे. तसेच भाजपचे माजी खासदार
तसंच अजित पवार गटाचे उमेदवार संजय पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई तासगाव मतदारसंघामध्ये सुरू आहे. आता हे संजय काका पाटील हे मागच्या वेळेस खासदारकीला उभे होते, त्यांना विशाल पाटील यांनी हरवलेलं आहे. पण खासदार असताना देखील ते आमदारकीला परत उभे राहिलेले आहेत. ते भाजपचे होते, पक्ष बदलून इकडून तिकडून कशाही पद्धतीने, परंतु त्यांना सत्तेसाठी ते तिकडं आलेले आहेत. आता परिस्थिती इथं हे 2च परिस्थिती सांगितली, की या मतदारसंघामध्ये बेरोजगारासाठी निधी उपलब्ध करून द्यायचा, तर इथं कुणीच तो प्रयत्न केलेला नाही. नेते येतात, निवडून येतात आणि जातात. आपापल्या पद्धतीने आपापल्या इस्टेटी वाढवतात, आपले बंगले महत्त्वाचे करतात, आपल्या शेती कुठं काय फार्म हाऊस वगैरे घेऊन आरामशीर राहतात. पण लोकांचा काही प्रश्न सोडवत नाही आहेत, हे या दिसलेले आहे. आता सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवठीमांक ह्या 2 दुष्काळी तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये टेंभू, म्हैसाळ आणि आरफळ या योजनेचं पाणी होतं. ते पाणी आलं आता. पण आता या योजनेच्या ह्या कोणी योजना आणल्या, यांनी केल्या का त्यांनी केल्या, या संदर्भामध्ये श्रेयवाद घेण्याची प्रथा आहे. हे म्हणतात आम्हीच लाडक्या बहीण योजनेला आम्ही पैसे दिले. पण ते पैसे तुम्ही तुमच्या खिशातून नाही दिले, तुम्ही कर्ज काढलं आणि त्या कर्जावरून ते पैसे वाटण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे पुढारी अशा काही वल्गना करत असले तरी किंवा श्रेय घेतलं असते, आम्हीच पाणी आणलं, तसं काही नाही. हे सरकारचं पाणी आहे. तुम्ही प्रयत्न केले असतील, पण तुम्ही आणलेलं नाही. तुमच्या खिशातून 4 आणे खर्च केलेला नाही आहे, 8 आणे खर्च केला नाही किंवा रुपया खर्च केलेला नाही आहे हे. तर हे जे संजय पाटील जे आहेत, त्यांना संजय काका म्हणून मानतात. हे तर उमेदवारीसाठी इतके म्हणजे त्यांनी भाजप सोडून हा पक्ष बदलू का, त्या पक्षाकडे जाऊ का, याच्याकडे जाऊ त्याच्याकडे करून त्यांनी शेवटी अजित पवार गटातून उमेदवारी मिळवलेली आहे. म्हणजे एवढे सत्ताच्यासाठी हे लोक कशा पद्धतीचे उड्या मारतात या पक्षातून त्या पक्षातून, हे एक यामध्ये दिसून आलेले आहे. आता अजित पवार हे जे आहेत, यांच्या पक्षामध्ये माजी मंत्री जे अजितराव घोरपडे होते, यांनी त्यांच्या मागं ताकद लावली कोणासाठी, या एकंदरीत आपल्या संजय काका पाटील यांच्यासाठी. अजित घोरपडे म्हणून जे होते, माजी मंत्री होते ते, तर ते यांना मदत करणार आहेत आपल्या संजय काकी पाटलाला. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी रोहित पाटील यांना पाठबळ दिलेले. त्यामुळं आता ही जी लढत होणार आहे, अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी होणारी ही लढत आहे. तर त्या लढतीमध्ये नेमकं काय होणार हे जरी काही समजलं नाही, तरी ही महाराष्ट्रामध्ये अजित म्हणजे अत्यंत महत्त्वाची आणि सर्वांचं लक्ष लागलेली अशी ही लढत होणार आहे. आता 2019मध्ये शरद पवारांनी सुमनताई पाटील यांना तिकीट दिलं होतं आणि लोकांची भावना त्यावेळेस होती की आर पाटील गेलेले आहेत आणि त्यांच्यानंतर 1,28,371 मतांनी त्यांना विजयी केलं होतं. तसेच आज त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचे अजित घोरपडे होते, त्यांना 65,839 इतकी मतं मिळाली होती. म्हणजे मताच्या फार मोठ्या फरकाने या सुमनताई पाटील या आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. त्याचं कारण आर पाटील यांचं निधन झालं होतं आणि कदाचित लोकांना त्यावेळेस जे आर पाटलाविषयीची आस्था असेल किंवा प्रेम असेल, त्यामुळे कदाचित ह्या मतदानावर फरक पडला असेल. तर यावेळेस मात्र असा काही भावनिक वगैरे मुद्दा येथे नाही आहे. येथे आता सरळ एकच मुद्दा आहे, आपापल्या एकंदर संजय काका पाटील यांना महत्त्वाचं म्हणजे आपण राजकारणात टिकून राहण्याचा मुद्दा आहे आणि रोहित पाटील यांना यावेळेस महत्त्वाचा मुद्दा यांचा असा आहे की आपण राजकारणात प्रवेशाचा मुद्दा आहे. तर हे दोन्ही मुद्द्यासाठी महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण आर पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगले एक काम करणारे होते. पण आता संजय पाटील जिंकणार की हे रोहित पाटील जिंकणार, यामध्ये जरी वाद असला तरी सध्या
संजय काका पाटील यांचं पारडं खूप मोठं आहे. संजय काका कारण अजित पवार गटाचे ते असल्यामुळं त्यांना फार सरकारचं शिंदे गटाचं पाठबळ आहे, भाजपचं पाठबळ आहे आणि एकंदरीत दृष्टिकोनातून संजय काका यांना शिंदे गट, भाजप आणि एक आपले हे अजित पवार गट या तिघांचं मिळून जे पाठबळ असल्यामुळे हे संजय काका पाटील सध्या तरी आघाडीवर आहेत आणि ते निवडून येऊ शकतात. कारण भाजपचे त्यांचे जुने संबंध आहेत, जुने मतदार आहेत, ते त्यांना मतदान देऊ शकतात. त्यानंतर शिंदे गटाचे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते यांना मतं देऊ शकतात. आणि शेवटी येथे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा येथे येणार आहे. कार्याच्या जोरावर जर म्हटलं तर हे संजय काका आज तरी आघाडीवर आहे आणि पुढच्या 10 दिवसात, 4 दिवसात, 2 दिवसात काय पण चमत्कार घडला तर ते तसं काही सांगता येणार नाही. पण आज मात्र हे संजय काका पाटील निवडून येऊ शकतात. तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक बघत असतात, लाखाच्या संख्येने बघत असतात आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करत असतात. तरी आपणही या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला काय वाटतं या मतदारसंघामध्ये कोण विजयी होईल या संदर्भातली माहितीसुद्धा कॉमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.